नमस्कार मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो कॉप्स ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मराठी प्लस जीकेचे IMP प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती व पुणे कारागृह यासाठी यांचा फायदा होईल, बरोबर। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, नखशिखांत या शब्दाचा अर्थ काय होतो। तर नखशिखांत या शब्दाचा अर्थ असा होतो, पायांच्या नखापासून शेंडीपर्यंत असा याचा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 2, IMP प्रश्न आहे, जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब असे म्हणतात। तर जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला जिज्ञासू असे म्हटले जाते। IMP प्रश्न आहे, प्रत्येक पोलीस भरतीला दरवर्षी विचारला जातो। प्रश्न क्रमांक 3, रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली, या वाक्यातील कर्ता ओळखा। तर कर्ता ओळखण्यासाठी आपण काय करतो, जेव्हा कर्ता विचारला जाईल तेव्हा क्रियापदाला कोण प्रत्यय लावून प्रश्न विचारावे। तर क्रियापद काय आहे, लिहिली। तर लिहिणारा कोण, तर रणजित देसाई, म्हणजे आपले उत्तर काय येईल, रणजित देसाई। रणजित देसाई या वाक्यातील कर्ता आहे। प्रश्न क्रमांक 4 काय आहे, पुढील म्हण पूर्ण करा। कानामागून आली आणि टिंबटिंब झाली। तर कानामागून आली आणि तिखट झाली याचे योग्य उत्तर आहे। क्रमांक 5, IMP प्रश्न आहे, दरवर्षी पोलीस भरतीच्या प्रश्नामध्ये विचारला जातो, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो। तर पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो। तसेच रेजिंग डे हा 2 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो। तसेच 8 मार्च, आता जे 8 मार्च झाली, 8 मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। प्रश्न क्रमांक 6 काय आहे, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या। तर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका हे सावित्रीबाई फुले हे होत्या। तसेच सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील पहिली मुलीची शाळा सुरू केलेली होती। लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न येईल, पुण्यातील पहिली मुलीची शाळा कोणी सुरू केली। तर सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला आहे। पुणे कारागृहासाठी IMP प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 7 काय आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते। तर महाराष्ट्रातील विचारलाय, तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे, कळसुबाई या शिखराची उंची किती आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। प्रश्न क्रमांक 8 काय आहे, महाराष्ट्रातील पूर्वेस असणारा जिल्हा कोणता। तर पूर्वेस कोणता जिल्हा आहे, गडचिरोली। तुम्हाला उत्तरेकडे विचारला तर नंदुरबार असे उत्तर द्यायचे। तसेच दक्षिणेकडे विचारला तर सिंधुदुर्ग असे उत्तर द्यायचे आहे। असेच प्रश्न आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातील विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण की तुम्हाला या व्हिडिओचा व या चॅनलचा नक्की फायदा होणार आहे। प्रश्न क्रमांक 9, भाषा म्हणजे काय। तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे जे साधन असते त्याला भाषा असे म्हणतात। भाषेला नदीची प्रवाहाची उपमा देतात, कारण ही भाषा ही प्रदेशानुसार बदलली जाते, त्याच्यामुळे भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात। तुम्हाला प्रश्न येईल, लिपी म्हणजे काय। तर लिपी म्हणजे आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात। तसेच शब्द म्हणजे काय, शब्द ठराविक क्रमाने आलेला अक्षरसमूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात। तुम्हाला प्रश्न येईल, वाक्य म्हणजे काय, पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात। तुम्हाला प्रश्न येईल, पुढचा प्रश्न कसा येईल, व्याकरण या शब्दाची व्याख्या सांगा। तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्राला व्याकरण असे म्हणतात। तसेच व्याकरणाची दुसरी व्याख्या देखील आहे, ती तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन होईल। प्रश्न क्रमांक 10, बिहार राज्याची राजधानी कोणती। तर बिहारची राजधानी आहे पटना। तसेच आंध्र प्रदेशची राजधानी विचारली तर अमरावती, आसामची राजधानी विचारली तर दिसपूर, गोवाची राजधानी विचारली तर पणजी, तसेच गुजरातची राजधानी आहे गांधीनगर। प्रश्न क्रमांक 11 काय आहे, ओनामा करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे। तर ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे असा आन्सर होतो। प्रश्न क्रमांक 12 IMP प्रश्न आहे, अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे आहे। तर अज्ञातवासी हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर यांचे आहे। केशवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते। तर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखले जाते। केशव कुमार म्हणून कोणाला ओळखले जाते। तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणून ओळखले जाते। मराठी भाषेचे जॉन्सन कोण, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर। तसेच मराठी भाषेचे शिवाजी कोण, विष्णुशास्त्री चिपळूणकर।
असे तुम्ही उत्तर द्यायचे आहे. प्रश्न क्रमांक 13 काय आहे? IMP प्रश्न आहे. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर पृथ्वीचा केंद्रभाग हा निफे या टोपण नावाने म्हणजे निफे या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 14 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. तसेच इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक देखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट लवकर मिळेल व त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.